मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुम्हीही जर पालक असाल आणि तुमचाही मुलगा किंवा मुलगी 1ली ते 8वी पर्यंत जर शिक्षण जर घेत असेल तर मग तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुला आणि मुलींना मोफत दर्जेदार शालेय दप्तर देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। आता हा जो निर्णय जरी महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला असेल तरी तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की हे दप्तर नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तर लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत, मग जसं काही जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या ज्या काही शाळा आहेत या शाळेंमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला आणि मुलींना 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या मुला आणि मुलींना हे दप्तर मोफत मिळणार आहे। मित्रांनो, समान शिक्षण अभियान आणि राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधीपासूनच मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, 2 मोफत गणवेश, बूट आणि सॉक्स हे दिले जातात। आता हा निर्णय घेतल्यामुळे मोफत शालेय दप्तर देखील त्यांना मिळणार आहे। मित्रांनो, बऱ्याच ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल जे पालक आहेत त्यांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर घेणं परवडत नाही। मग विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे सुटसुटीत व्हावे, विद्यार्थ्यांना समान दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। मग या निर्णयाचा फायदा नेमकी कोणाला होणार आहे, तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत, जसे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद यांच्या ज्या शाळा आहेत यामधील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, सर्वांना याचा फायदा हा होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही महाराष्ट्र राज्य शासनाची विद्यार्थ्यांसंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, जी मला ज्या पद्धतीने समजली त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच यूजफुल वाटली असेल। जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।